Hello students, good day to all of you. In this lecture we are going to study services provided by wholesalers. म्हणजे wholesaler services provide करतो तर ती कोणाला? फर्स्ट वन मॅन्युफॅक्चरर्सला आणि रिटेलर्सला. का? ह्या दोघांनाच फक्त तो काय असणार आहे, त्या दोघांमधली लिंक असणार आहे. सो होलसेलर ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन फर्स्ट सर्व्हिसेस ऑफ होलसेलर्स. फर्स्ट सर्व्हिसेस टू मॅन्युफॅक्चरर्स. आता त्या मॅन्युफॅक्चरर्सला कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो होलसेलर? फर्स्ट वन लार्ज परचेस. सो होलसेलर मेक परचेसेस इन लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स. कोणाकडनं जास्त क्वांटिटी परचेस करतो? मॅन्युफॅक्चरर्सला. म्हणजे जास्तीत जास्त रिस्क कोण घेतं इथे? होलसेलर्स. So wholesaler purchases a large quantity of goods from the manufacturer and sell it to retailers by collecting order from retailers. पहिले तो रिटेलर्सकडून ऑर्डर घेतो ॲज पर द ऑर्डर ऑफ रिटेलर्स. मग तो मॅन्युफॅक्चररकडून काय करणार आहे? परचेस करणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त रिस्क तो बेअर करतो. नेक्स्ट सेकंड वन स्टोरेज. होलसेलर हॅज इज ओन स्टोरेज फॅसिलिटी. आता होलसेलर म्हणलं तर कसं त्याच्याकडे काय असणार आहे? जास्तीत जास्त क्वांटिटी स्टोअर करून ठेवतो. मग त्याच्यासाठी त्याला स्वतःचे स्टोरेज किंवा वेअर हाऊसेस असणार आहे. म्हणजे स्टोरेज फॅसिलिटी त्याची स्वतःची असणार आहे. विच ही युजेस टू फील द टाईम गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स. whenever there is a demand created in the market, goods or stock will be released from the wholesalers. म्हणजे जी टाईम गॅप असते फ्रॉम द प्रोडक्शन टू द कन्झम्पशन. प्रोडक्शन झालं आहे पण कन्झम्पशन म्हणजे जेव्हा ते कन्झ्युमर्सपर्यंत पोचायचं आहे त्यामधली जी गॅप असते त्याला काय म्हणतो आपण? टाईम गॅप. म्हणजे होलसेलर्स जे आहेत ते काय करतात? ती टाईम गॅप फिलअप करतात. नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन. अ होलसेलर uses his own transportation to deliver the goods from the place of production. They pick up the goods from the place of production and deliver. आता जी पण परचेसेस करणार आहे तो होलसेलर जास्त क्वांटिटीज परचेस करणार आहे. मग एकदाच तो अमाऊंट पेड करत नाहीत पण तो काय करतो? ॲडव्हान्समध्ये तो काय करतो? मॅन्युफॅक्चररला पेमेंट करतो. म्हणजे तो काय करतो? इन शॉर्ट फायनान्स प्रोव्हाइड करतो. कोणाला? मॅन्युफॅक्चररला. विच कॅन हेल्प द मॅन्युफॅक्चरर टू प्रोड्यूस गुड्स विदिन शॉर्ट पिरियड. जेव्हा पण प्रोडक्शन करणारे प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर जेव्हा होलसेलर ऑर्डर देणारे त्या ऑर्डरसोबत तो काय करतो? मॅन्युफॅक्चररला ॲडव्हान्स देतो प्रोड्यूस करण्या अगोदर. मग तो जो ॲडव्हान्स आहे तो मॅन्युफॅक्चररला कशासाठी यूज होतो? प्रोडक्ट्स प्रोड्यूस करण्यासाठी. जे गुड्स आहेत ऑर्डर दिलेले होलसेलरनी ते प्रोड्यूस करण्यासाठी. नेक्स्ट प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. सो होलसेलर प्रोव्हाइड्स मार्केट इन्फॉर्मेशन विच इज प्रोव्हाइडेड बाय द रिटेलर्स. रिटेलरचा कॉन्टॅक्ट कशाची कोणाशी असणार आहे? कन्झ्युमरशी. आणि तो कलेक्ट करतो ना सगळ्यांची इन्फॉर्मेशन कन्झ्युमर्सची. जे पण कन्झ्युमर्स त्याच्या शॉपमध्ये येतात मग ती इन्फॉर्मेशन तो कोणाला प्रोव्हाइड करतो? होलसेलरला. अँड होलसेलर प्रोव्हाइड सच इन्फॉर्मेशन टू द प्रोड्युसर्स ऑर मॅन्युफॅक्चरर्स. मग ती इन्फॉर्मेशन कसली असणार आहे? डिमांड, टेस्ट, चेंजिंग फॅशन, लाईफस्टाईल, मार्केट कंडिशन्स एक्सेट्रा ह्याबद्दल ती इन्फॉर्मेशन असणार आहे. नेक्स्ट रिस्क बेअरिंग. अ होलसेलर टेक्स अ रिस्क इन हीज बिझनेस बाय फायनान्सिंग अँड स्टोरिंग लार्ज क्वांटिटी गुड्स. आता फायनान्सिंग मीन्स ॲडव्हान्समध्ये तो पेमेंट करतो कोणाला? मॅन्युफॅक्चररला प्रोडक्शनच्या अगोदर. आणि जेव्हा पण फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रोडक्टचा डिमांड कमी आहे म्हणजेच काय होणार आहे इथे? कोण बेअर करतं रिस्क? होलसेलर. समटाईम कारण होलसेलर जास्तीत जास्त क्वांटिटी मॅन्युफॅक्चररकडून परचेस करतो. बल्कमध्ये परचेस करतो. लार्ज क्वांटिटी परचेस करतो. सो ही बेअर लॉसेस ऑल्सो. लास्ट मार्केटिंग फंक्शन्स. मार्केटिंग फंक्शन्स ब्रँडिंग, पॅकिंग, ग्रेडिंग या टाईपचे मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन एक्सेट्रा या टाईपचे फंक्शन तो प्रोव्हाइड करतो. कोणाला? ऑन बिहाफ ऑफ द मॅन्युफॅक्चरर.
नेक्स्ट वन सर्व्हिसेस टू रिटेलर्स. आता जसं मॅन्युफॅक्चरर्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो होलसेलर, तसं रिटेलर्सला पण प्रोव्हाइड करतो, कारण तो त्या दोघांमधली लिंक आहे. फर्स्ट वन स्टॉक ऑफ गुड्स. व्हेनेवर देर इज अ रिक्वायरमेंट मेड बाय द रिटेलर, स्टॉक ऑफ गुड्स कोणाकडे असणार आहे तो अवेलेबल होलसेलरकडे. अ होलसेलर कीप्स लार्ज स्टॉक ऑफ गुड्स, देअर फॉर रिटेलर्स कॅन गेट द गुड्स इझिली वेन द कन्झ्युमर आस्क फॉर द गुड्स. जेव्हा पण कन्झ्युमर्सला गरज असणार आहे गुड्सची, ते काय करणार, रिटेलर्सला सांगणार. जे शॉपकीपर असणार आहे रिटेलर कोणाकडनं घेणार, होलसेलरकडून. मग त्याचा स्टॉक कोणाकडे असतो, होलसेलरकडे अवेलेबल असतो. सेकंड वन रेग्युलर सप्लाय. अ होलसेलर ॲश्युअर्स रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स टू द रिटेलर्स. देअरफॉर रिटेलर्स आर फ्री फ्रॉम स्टोरिंग गुड्स. रिटेलरला स्टोअर जास्त करून ठेवावे लागत नाही गुड्स. ते कोणाची जबाबदारी असते इथे, कोण घेतं, ती इज होलसेलर. रिटेलर्स कॅन सप्लाय गुड्स टू कन्झ्युमर्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड बाय देम. जसं रिक्वायरमेंट असेल कन्झ्युमरची तसंच ते परचेस करतात. कोणाकडनं, होलसेलर्सकडनं. नेक्स्ट रिस्क बेअरिंग. जसं तिकडे मॅन्युफॅक्चरर्स ऑन बिहाफ ऑफ मॅन्युफॅक्चरर्स रिस्क बेअर करतो, तसंच इथे पण. आता सगळं जास्तीत जास्त क्वांटिटी कोणाकडे असणार आहे, होलसेलरकडे. रिटेलरकडे काय असणार, कमी असणार, म्हणजे त्याला लॉस कमी होतो. द होलसेल जास्तीत जास्त रिस्क होलसेलरला असणार आहे. फायनान्शियल सपोर्ट. होलसेलर्स प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट बाय वे ऑफ क्रेडिट फॅसिलिटी, डिस्काउंट्स एक्सेट्रा. जसं तो मॅन्युफॅक्चरर्सला फायनान्स प्रोव्हाइड करतो, तसंच ह्या रिटेलर्सला पण काय करतो, ही प्रोव्हाइड गुड्स ऑन क्रेडिट और discounts also to the retailers. Such support increases the effect of working capital of the retailer. Next, market information. So wholesalers provide variety of information about market condition of different products. जो नवीन लॉन्च झाला एखादा प्रोडक्ट तर त्याची इन्फॉर्मेशन होलसेलर काय करतो, रिटेलरला प्रोव्हाइड करतो. दिस इन्फॉर्मेशन इज रिगार्डिंग न्यू प्रोडक्ट्स, व्हेरियंट्स ऑफ प्रोडक्ट्स, न्यू स्कीम्स ऑन एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स एक्सेट्रा. समटाइम्स होलसेलर्स गाईड रिटेलर्स अबाउट व्हेन टू बाय, हाऊ टू बाय एक्सेट्रा. म्हणजे जेव्हा डिमांड क्रिएट होईल तेव्हा तो परचेस करायला सांगतो. काही स्कीम्स नवीन असतील तर त्या सांगतो, ते प्रोडक्ट्स परचेस करायला लावतो एक्सेट्रा. लास्ट वन सेल्स प्रमोशन. अ होलसेलर डज ॲडव्हर्टाइजमेंट अँड ऑल्सो promotion of the goods which can help the retailer to increase the sales. So here advertisement also provided by the wholesaler which increases the sales of the retailer. जे पण रिटेलर्स आहेत, शॉपकीपर्स आहेत, त्यांचं सेल्स इन्क्रीज होतं या होलसेलर्समुळे. सो टुडे वी स्टडीड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द होलसेलर to retailers and manufacturers. In the next lecture we are going to study next type of trade, that is next type of home trade, that is retail trade. Till then, thank you.